एक राजे अध्याय 12 रहबाम शखेमास गेला, कारण त्याला राजा करण्यासाठी सर्व इस्रायल तेथे गेले होते. नबाटाचा पुत्र यराबाम हा शल्मोन राजासमोरून पळून जाऊन मिसर देशात राहिला होता. तेथे त्याने हे ऐकले आणि लोकांनी त्याला बोलावून आणले. तेव्हा यराबाम व इस्रायलाची सर्व मंडळी रहबामाकडे येऊन म्हणाली, आपल्या बापाने आमच्यावर जू ठेविले होते ते भारी होते, तर आता आपल्या बापाने आम्हावर लादिलेले कठीण दास्य व भारी जू हलके करा, म्हणजे आम्ही आपले ताबेदार होऊ. त्याने त्यास सांगितले, आता जा आणि 3 दिवसांनी माझ्याकडे परत या. हे ऐकून ते गेले. रहबाम राजाने आपला बाप शल्मोन जिवंत असता जे वृद्ध मनुष्य त्याच्या पदरी होते त्यांचा सल्ला घेतला. तो म्हणाला, या लोकांना उत्तर देण्याच्या बाबतीत तुम्ही मला काय मसलत देता? ते त्यास म्हणाले, आपण या लोकांचे सेवक होऊन त्यांची सेवा कराल आणि त्यांना मधुर शब्दांनी उत्तर द्याल, तर ते आपले सर्व काळ सेवक होऊन राहतील. ह्या वृद्ध पुरुषांनी दिलेला सल्ला रहबामाने टाकून त्याच्याबरोबर लहानाचे मोठे झालेले जे तरुण त्याच्या पदरी होते त्यांचा सल्ला घेतला. त्याने त्यास विचारिले, आपल्या बापाने जे जू आमच्यावर ठेवले आहे ते हलके करा, असे म्हणणाऱ्या ह्या लोकास उत्तर देण्याच्या बाबतीत मला काय सल्ला देता? त्याच्याबरोबर लहानाचे मोठे झालेल्या त्या तरुणांनी त्यास उत्तर दिले, हे जे लोक आपल्याला म्हणतात की आपल्या बापाने आम्हावर भारी जू लादिले होते, तर आता आपण ते हलके करा. त्यास असे सांगा की माझी करंगळी माझ्या बापाच्या कमरेपेक्षा मोठी आहे. माझ्या बापाने तुमच्यावर भारी जू लादिले ते मी आणखी भारी करणार. माझा बाप तुम्हास असुडांनी ताडण करीत असे, तर मी तुम्हास विंचवानी ताडण करीन. 3ऱ्या दिवशी माझ्याकडे यावे असे राजाने सांगितले होते. त्याप्रमाणे 3ऱ्या दिवशी यराबाम व सगळे लोक रहबामाकडे आले. तेव्हा राजाने लोकास कठोरपणे जबाब दिला आणि वृद्ध मनुष्यांनी दिलेला सल्ला टाकून त्या तरुणांच्या सल्ल्याप्रमाणे तो त्यास म्हणाला, माझ्या बापाने तुमच्यावर भारी जू लादिले होते, पण मी ते अधिक भारी करणार. माझा बाप तुम्हास असुडांनी ताडण करीत असे, मी तर तुम्हाला विंचवांनी ताडण करीन. या प्रकारे राजाने लोकांचे ऐकले नाही. याचे कारण हेच की जे वचन परमेश्वराने शिलोकर अहिया याच्याद्वारे नबाटाचा पुत्र यराबाम यास दिले होते ते पूर्ण व्हावे अशी परमेश्वराची योजना होती. राजा ऐकत नाही हे पाहून सगळ्या इस्रायल लोकांनी त्याला म्हटले, दाविदाचे आम्ही काय लागतो? इशायाचा पुत्र आमचा वतनभाग नाही. हे इस्रायला, आपल्या डेऱ्यांकडे चालता हो. दाविदा, आता तू आपले घर सांभाळ. मग इस्रायल लोक आपल्या डेऱ्यात चालते झाले. जे इस्रायल लोक यहुदाच्या नगरात वस्ती करून राहिले होते त्याचवर मात्र रहबामाने राज्य केले. रहबाम राजाने वेठीस लाविलेल्या लोकांची देखरेख करणारा अदोराम यास पाठविले. त्यास सर्व इस्रायल लोकांनी दगडमार करून ठार केले. इकडे रहबाम राजा त्वरेने आपल्या रथात बसून यरुशलेमेस पळून गेला. या प्रकारे इस्रायल लोकांनी दाविदाच्या घराण्याशी फितुरी केली, ती आजवर चालू आहे. यराबाम परत आला हे सर्व इस्रायलांनी ऐकले. तेव्हा त्यांनी त्यास बोलावणे पाठवून सभेस आणले व सर्व इस्रायलांवर राजा केले. यहुदाचा वंश खेरीज करून दाविदाच्या घराण्यास कोणी धरून राहिला नाही. यरुशलेमेस आल्यावर रहबामाने यहुदाचे सर्व घराणे व बन्यामिनाचा वंश यातून एकंदर 1,80,000 निवडक योद्धे जमा केले. इस्रायल घराण्याशी लढाई करून शल्मोनाचा पुत्र रहबाम याच्या हाती राज्य परत यावे असा हेतू होता. तेव्हा परमेश्वराचे वचन देवाचा माणूस शमाया यास असे आले की, यहुदाचा राजा शल्मोन पुत्र रहबाम, यहुदा व बन्यामीन यांचे सगळे घराणे यास व इतर सर्व लोकास असे सांग, परमेश्वर म्हणतो, आपले बांधव इस्रायल याजवर स्वारी करून लढू नका. तुम्ही सर्व आपापल्या घरी परत जा, कारण ही माझी करणी आहे. त्यांनी परमेश्वराचे हे वचन ऐकले व त्याप्रमाणे ते सगळे परत चालते झाले.
यराबाम एफ्राईमाच्या पहाडी प्रदेशात शखेम नगर मजबूत करून तेथे राहू लागला आणि त्यानंतर तेथून निघून जाऊन पनुएल नगराची त्याने मजबूती केली. यराबाम आपल्या मनात म्हणाला की हे राज्य दाविदाच्या घराण्याकडे जाण्याचा संभव आहे. लोक यरुशलेमेत यज्ञ कराव्यास गेले तर त्यांचा स्वामी यहुदाचा राजा रहबाम याच्याकडे त्यांचे मन वळेल व ते मला जीवे मारून यहुदाचा राजा रहबाम याचे पुन्हा होतील. राजाने आपल्याबरोबरच्या लोकांचा सल्ला घेऊन सोन्याची 2 वासरे केली आणि लोकास म्हटले, आजवर तुमचे यरुशलेमेस जाणे झाले तेवढे पुरे. हे इस्रायला, ज्या देवांनी तुला मिसर देशातून आणले तेच हे पहा. त्याने एका वासराची बेथेल येथे व दुसऱ्याची दान येथे स्थापना केली. ही गोष्ट पापास कारण झाली. दानापर्यंतचे लोक ह्यापैकी एका वासराच्या दर्शनास जाऊ लागले. त्याने उच्चस्थानी मंदिरे बांधली आणि सर्व लोकातून याजक नेमिले. ते लेवीचे वंशज नव्हते. मग यराबामाने 8व्या महिन्याच्या 15व्या दिवशी यहुदातील सणासारखा एक सण केला आणि वेदीवर होमबली अर्पिले. त्याप्रमाणे त्याने बेथेल येथे आपण केलेल्या वासरांप्रित्यर्थ यज्ञ केले आणि आपण केलेल्या उच्चस्थानांच्या याजकास बेथेल येथे ठेवले. जी वेदी त्याने बेथेलात बांधली होती ती वर स्वतःच्याच मनाने ठरविलेल्या 8व्या महिन्याच्या 15व्या दिवशी त्याने होमबली अर्पिले. त्याने इस्रायल लोकांसाठी हा सण स्थापिला आणि वेदीवर यज्ञबली हवन करून अर्पिला.